जय श्री महाकाल. मी श्रीमंत सुरपाम. एस भारत न्यूज नेटवर्क मध्ये आम्ही आलोय सप्तशृंगी गडावर. सप्तशृंगी गडावर आल्यानंतर अतिशय योग्य पद्धतीनं आमचं दर्शन झाले आहे. सप्तशृंगी गडावरील मातेचं आम्ही तुम्हाला संपूर्ण मंदिराचं गाभारा, मातेचं परिसर आणि माता हे आम्ही तुम्हाला आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील वणी तालुक्यात वसलेला सप्तशृंगी गड समुद्र सपाटीपासून सुमारे 1234 मीटरवर 4048 फुटाच्या उंचीवर आहे. 7 पर्वतरांगांनी वेढलेलं असल्यामुळे या गडाला सप्तशृंगी असे नाव पडले. डोंगरामधून दिसणारे देवीचे मंदिर, हिरवीगार दरी, धुक्याचं चादर आणि शांत वातावरण. सप्तशृंगी गडाचे हे मंदिर निसर्ग सौंदर्य भाविकांना मंत्रमुग्ध करून टाकते. धार्मिक मान्यतेनुसार महिषासुराचा वध याच गडावर देवीने केला अशी भाविकांची श्रद्धा आहे. 18 हाताच्या स्वयंभू मूर्ती ही शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत अत्याधुनिक रोपवे सेवा सुरू करण्यात आली आहे. कमी वेळात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गडावरील आपत्कालीन वैद्यकीय सेवा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृहे आणि अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांना शिस्तबद्ध आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी क्यू सिस्टीमद्वारे दर्शन व्यवस्था राबवली जात आहे. नवरात्र उत्सव आणि गर्दीच्या काळात पोलीस बंदोबस्त, CCTV देखरेख आणि स्वयंसेवक तैनात असतात. धार्मिक महत्त्वाबरोबरच सप्तशृंगी गड निसर्गप्रेमीसाठी आकर्षण ठरत आहे. शांत वातावरण, थंड हवा आणि नैसर्गिक हिरवळ भाविकांना आध्यात्मिक समाधानासोबत मानसिक शांतीही देते. भाविकांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाताना भविष्यात आणखी आधुनिक आणि सुरक्षित सुविधा देण्याचा देवस्थान प्रशासनाचा मानस आहे. श्रद्धा, निसर्ग आणि संस्कृतीचा अद्भुत संगम असलेला सप्तशृंगी गड महाराष्ट्रातील एक आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होताना दिसत आहेत. आपण आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे गडाचे दृश्य पाहतात, जिथे माता विंध्यवासिनी सप्तशृंगी गडावर वसलेल्या आहेत. आता आपण येथील महेंद्रजी झोटिंग यांच्याशी जो संवाद साधला आहे तो संवाद आपण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहूया. महाकाल, माझ्यासोबत महेंद्रजी झोटिंग आहेत. आपण इथल्या रोपवे विषयी आणि मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार महेंद्रजी. नमस्ते. आम्हाला सप्तशृंगी गडाविषयी रोपवेनी जे काही भाविक येतात त्यांना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि या गडाविषयी सप्तशृंगी मातेविषयी आपण थोडक्यात माहिती द्यावी. आई भगवतीची जी माहिती आहे जी सप्तशृंगी गड म्हणतात. ही सप्त गडावर असलेली माता म्हणजे सप्तशृंगी गड. हे 7 शिखर आहेत. या शिखरावर बसलेली आई भगवती महिषासुराचा वध करण्यासाठी ज्यावेळेस महिषासुराचा उत्माद वाढला होता त्यावेळेस आई भगवतीने महाकाली महाचंडी रूप धारण करून ह्या 9 देवी ज्या आपण नवरात्र स्थापन करतो, 9 देवी एकत्र येऊन महिषासुराचा वध केला. आणि पहिल्या पायऱ्याला महिषासुराचे शिर आहे. जे शिर महिषासुराने एक वरदान मागून घेतलं. काही भगवती तू माझं दर्शन झाल्याशिवाय तुझं दर्शन होणार नाही, त्याच्यामुळे महिषासुराचं दर्शन घेतल्याशिवाय आई भगवतीचं दर्शन पूर्ण होत नाही, अशी आहे आई भगवतीची महत्त्व. मला एक सांगा की रोपवेच्या माध्यमातून भाविक येत असतात, त्या भाविकांनी कुठली काळजी घ्यावी? भाविकांनी जे रोपवेने जे येतात, जे वयोवृद्ध असतात, जे आपले सिनियर सिटीजन आहेत, यांनी आपल्या साईडला बी कोच आहे, रोपवेचा बी कोच आहे, त्या बी कोचने लिफ्टची सुविधा आहे, त्या लिफ्टने येणे व जाणे. आणि भाविकांनी आपापली काळजी असं प्रत्येक जे लहान मुलं आहेत त्यांच्या संगती व्यवस्थित घेऊन येणे आणि व्यवस्थित घेऊन जाणे या प्रत्येक भाविकांनी आपापली काळजी करायची असते. आमच्याशी असा सुरेख संवाद साधला आहे महेंद्रजी झोटिंग यांनी.
खूप सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि जो संवाद साधल्यामुळे भाविकांनी कुठली कुठली काळजी घ्यावी, दिव्यांगासाठी किंवा वयोवृद्ध नागरिकांसाठी काय व्यवस्था आहे त्याबद्दल त्यांनी सुद्धा सांगितलं. जय श्री महाकाल. श्रीमंत सुरपाम, सप्तशृंगी गड. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.